मित्रांनो आता सकाळचे 6:34 झालेले आहेत आणि आता आपण कोपरखेरणा स्टेशनला पोहोचलो. तुम्ही समोर बघू शकता आपली मांडवी एक्सप्रेस ट्रेन आलेली आहे. जवळपास 7 ते 8 मिनिटं लेट आहे. पुढे एकदम ते कार अशी वाऱ्यावर पडणारी भाजी दिसते आपल्याला. सुंदर असा बारीक बारीक सुरू झालेला आहे. आता वडापाव खाऊन परत ते खातो त्याच्या पोट आहे काय परत बिस्किटचा पुढे पण चिपळूणला पण आपली जवळपास पूर्णच गाडी खाली झालेली मित्रांनो. आता पुढचं स्टेशन आपलं संगमेश्वर. आता आपण संगमेश्वरला उतरणार आहोत. रिक्षातून आपण संगमेश्वर डेपोला जाणार. डेपोतून परत मी इथून आपल्या रिक्षा काय लागणार आहे ती किती घेते बघूया. गाडीचं काम केलंस का? गाडीचं काम केलंस ना पूर्ण? गाडी एकदम टकाटक झाले बघ, तू चालवून बघ. चला आता बारको पवार पण आपले आले. त्यांची आता गाडी आपण घेऊन जाणार घरी. आता घर सध्या बंद आहे त्याच्यामुळे गवत बाग असं वाढलं इकडे. अंगण्यापर्यंत गवत आलं बघा. हे बघा घरात आल्यानंतर घरातलं जे पाणी होते बरेच दिवसापासून पाणी होतं त्याच्यामुळे घरात पाणी नव्हतं. तर आता आपण विहिरीवरनं पाणी भरतोय. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण घागन. तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर पुन्हा एकदा अचानक आपण चाललो गावी म्हणजेच कोकणात मित्रांनो. गावी जाण्याचं कारण की गणपती बाप्पाच्या आगमनाला आता 1.25 महिना राहिलेला आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कोकणातलं आपण नवीन घर बांधून झालेलं आहे आणि या नवीन घरामध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाचं हे पहिलं वर्ष आहे. या नवीन घरामध्ये गणपती बाप्पाची आरास करण्यासाठी किंवा सजावट करण्यासाठी आपल्याला एक नवीन टेबल बनवायचा आहे आणि तो टेबल आपण स्वतः वेल्डिंगपासून बनवणार मित्रांनो. त्याच्यासाठी आपण गावी चाललो मित्रांनो. आजच्या प्रवासात आपल्याला साथ देण्यासाठी आणि गावी आपल्याला मदत करण्यासाठी आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे काही मित्र पण येणार आहेत मित्रांनो. आजचा जो प्रवास आहे तो आपण एसटीने लक्झरीने किंवा 2 व्हीलरवर करणार नाही आहे. तर आजचा जो प्रवास आहे तो आपण कोकण रेल्वेने करणार आहोत मित्रांनो. सध्या जुलैचा महिना चालू आहे आणि कोकणामध्ये मुसळधार असा पाऊस पडतोय आणि सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणातलं वातावरण एकदम निसर्गमय आणि हिरवगार असं झालेलं आहे. नदी नाळे ओढे ओसंडून वाहू लागलेले आहेत आणि धबधब्यांना पण उग्र असं रूप आले मित्रांनो. हा निसर्गाचा आस्वाद तुम्हाला जर जवळून अनुभवायचा असेल तर कोकण रेल्वे हा उत्तम पर्याय आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण नवी मुंबई टू संगमेश्वर असा प्रवास करणार आहोत आणि हा प्रवास आपण कोकण रेल्वेच्या मांडवी एक्सप्रेसने करणार आहोत. मांडवी एक्सप्रेसनी प्रवास करताना प्रवासात येणारी मजा आणि त्याचबरोबर कोकणातील निसर्गाच्या विविध छटा दाखवण्याचा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. बरोबर सकाळचे 6:30 वाजले आणि आपण पोहोचलो कोपरखेरणा स्टेशनला. तुम्ही बघू शकता ते समोर तुम्हाला दिसते कोपरखेरणा स्टेशन आहे. आता इथून आपल्याला जायचं ठाण्याला. आपली जी मांडवी एक्सप्रेस आहे ती आहे 7:55 आहे. मित्रांनो आता आपण कोपरखेरणाचे इथे तिकीट काढतो. 3 ठाणा सिंगल. आपण तिकीट काढलेलं आहेत मित्रांनो. आता आपण आहोत कोपरखेरणा स्टेशनला आणि आपले मित्र कदम साहेब पण आलेले आहेत. एकदम जर्नीची तयारी करून आलेले आहेत. तर आपले दुसरे मित्र संतोष पण आलेला आहे. सर्व तयारी झालेली आहे संतोषची. रेनकोट पण घेतलेला आहे. चला जाऊया. विलास कदम आणि संतोष आपला आलेला आहे. आता फक्त म्हात्रे सर राहिलेले आहेत. ते आपल्याला ठाणा स्टेशनला भेटणार आहेत. 6:35 झाले आहेत. तिकीट पण काढून झालेले आहेत आपले. आता आपण प्लॅटफॉर्मवर जाणार आहोत आणि इथून ठाणा ट्रेन पकडून आपण जाणार ठाण्याला. मग ठाण्याला आपल्याला म्हात्रे सर भेटणार आहेत आणि तिथून मग आपल्या जर्नीला सुरुवात होणार आहे. आपली जी मांडवी एक्सप्रेस आहे त्या टायमिंग आहे 7:55चा. तर संतोष पहिल्यांदा कोकणामध्ये येतो आहे आणि पूर्ण तयारीशी उतरलेला आहे. रेनकोट घालून एकदम बॅग बी घालून रेडी आहे. सध्या आता आपण कोपरखेरणा स्टेशनला समोर तुम्हाला दिसतंय बघा. ठाण्यावरून वाशीकडे जाणारी ट्रेन आलेली आहे.
6:42ला आपली ट्रेन लागणार आहे. या ट्रेनने आता आपण जाणार आहोत ठाण्याला. 6:42ची आहे. हे बघू शकताय. सध्या एवढी रश नाही आहे. सकाळची वेळ त्यामुळे एवढी रश नाही आहे. बस पाठी बसता इथे जो आलाय नको कुणी आणलं. मित्रांनो आपण ठाणा स्टेशनला उतरलेलो आहे. इथून प्लॅटफॉर्म नंबर 5वर जायचं आहे. अजून आमचे दुसरे जे पार्टनर आहेत मात्र सध्या नाही आलेले आहेत. ते 7:06ची जी ठाणा गाडी आहे त्या गाडीने येणार आहेत. इथं प्लॅटफॉर्म नंबर 5वर आहे ना. 7:41 झालेत आणि आपण ठाणा स्टेशनला पोहोचलो आहोत. तर आपले मित्र पण सर्व आले आहेत. ते कदम आहे, संतोष आहे, मात्र सर आहे आणि सर्व आता आम्ही चाललो कोकणात निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी. तर मग असं एकदम रेडी झाला एकदम स्कूल बॉय सारखा पूर्ण कपडे घालून रेडी आहे. इकडे संतोष पण एकदम रेडी झालेला आहे आणि आमचे मात्र सर पण रेडी झालेले आहेत. 14वा F5 15वा F4 16वा F जंगल दबा मुसावा ठाण्याला मांडवी एक्सप्रेस. इस गाड़ी में डिब्बे की स्थिति इंजन से इस प्रकार है. महिलाओं के लिए एक्सप्रेस आगे प्लेटफॉर्म क्रमांक 5 पर आएगी गाड़ी 1100 गाँव मुंबई पुणे एक्सप्रेस है. The train arrives. सध्या आता आपण प्लॅटफॉर्म नंबर 7वर आहोत आणि आपली जी मांडवी एक्सप्रेस आहे ती साधारणतः 10 ते 15 मिनटं लेट आहेत. तुम्ही समोर बघू शकता आपली मांडवी एक्सप्रेस ट्रेन आलेली आहे. जवळपास 7 ते 8 मिनटं लेट आहे. रेडी आहे, तयार राहा, रेडी चालायला. थांब रे पाठव टाईम अजून. एक्साइट होऊ नकोस. आता 18 बघा 23 गॅप असते. आता आपला खूप पाठी झाला पुढे एकदम ते झाली तुम्हाला 18 आमची कॅन्सल झालेली आहे तुम्हाला. एवढं नाही झालं आता 50 लाख आता आपण आपटा स्टेशनच्या इथं आपली ट्रेन थोडी स्लो झालेली आहे. ते समोर आहे दिसतं ते आपटा स्टेशन आहे. आपट्याच्या पुढे आहोत आपण. माणगावला पोहोचलो आपण आणि हे माणगाव समोर ते माणगाव स्टेशन आहे. आता हा ठाण्यानंतर आपला दुसरा स्टॉप घेतलेला. पहिला स्टॉप होता पनवेल, त्याच्यानंतर दुसरा हा माणगाव होता. आता आपण माणगाव स्टेशनच्या इथं उतरलेलो आहोत. 5 मिनटं ट्रेन थांबलेली आहे माणगावच्या इथे.
तिला एक प्लेट आहे का सिंगल? तुम्ही घ्या तुम्ही. मीच घेतो रे बा. पाव घ्या तुम्ही. टाका. तू आरामात का घाई करू नको. आपण वडापाव घेतला मित्रांनो कैसा है? 35 रुपये है. तो आता वडापाव खाऊन परत ते खातो त्याच्या पोट आहे काय परत बिस्किटचा पुढे पण एन्जॉय करतो प्रवास कोकण एन्जॉय करतोय संतोष पूर्ण. खायला आलाय. 11 वाजलेले आहेत आणि आपली गाडी आहे सिग्नलला थांबलेली आहे. पुढे काहीतरी सिग्नल लागलेलं आहे गाडीला त्याच्यामुळे आपण वीर स्टेशनच्या इथे थांबलेलो आहे. जवळजवळ 15 मिनटं झालेली आहेत. गाडी काय अजून हल्ली नाही. एक गाडी गेलेली आहे अजून दुसरी एक गाडी येणार आहे त्यासाठी सिग्नल लागलेला आहे. बघा संतोष कसा बसला बघा एकदम पोच बघा. इकडे कदम आहेत आणि इकडे म्हात्रे सर आहेत आणि आपली गाडी थांबलेली आहे. मित्रांनो आपण वीर स्टेशन सोडलं आहे. 15 ते 20 मिनटं ट्रेन क्रॉसिंगसाठी थांबली होती वीर स्टेशनच्या इथे. आता वीर स्टेशन सोडल्यानंतर पुढचा व्ह्यू बघा काय सुंदर असा व्ह्यू आहे बघा. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे बघा कोकणातलं कसं हिरवं असं वातावरण झालं बघा. हिरवंगार असं वातावरण झालेलं आहे. डोंगरावर कशी एकदम सुंदर अशी हिरवी वनराई दिसते बघा. वीर स्टेशनच्या पुढे सापे वामने जे स्टेशन आहे ते गाडी परत सिग्नलसाठी थांबलेली आहे. इकडचा व्ह्यू बघू शकता बघा. बारीक बारीक पाऊस पण येतोय. सापे वामने स्टेशनच्या पुढचा व्ह्यू आहे. काय सुंदर असा आपण व्ह्यू आहे बघा. समोर कसं छोटासा असा हिरवागार असा डोंगर दिसतोय. बारीक बारीक असं गवत आलेलं इकडे आणि समोर बघा सगळीकडे एक भात शेती दिसते बघा. वाऱ्यावर डोंगराने सुंदर अशी भात शेती बघायला भेटते. बाय संतोष भाई. कोकणातील निसर्गाचा आनंद घेतात बघा. म्हात्रे सर पण आहेत आणि संतोष कोकणातलं वातावरण प्रसन्न झालेलं आहे. पहिल्यांदा कोकणामध्ये प्रवास करतो आहे आणि कोकणातलं वातावरण त्याला खूप आवडलं. तुला कसं वाटलं? तुला कसं वाटलं? एकदम छान. खेडला थांबलेली आहे. खेडला आता क्रॉसिंगसाठी परत 5-10 मिनटं थांबणार आहे. बघू शकताय खेडला पूर्ण गाडी जवळपास खाली झालेली आहे. खेडला पण क्रॉसिंगसाठी आपली गाडी थांबलेली आहे. इथं बघा तिसरी ट्रेन दिसते आपल्याला क्रॉसिंग करताना. खेडच्या बरेच पुढं आलेलो आणि खेडच्या पुढे आल्यानंतर हा सुंदर असा व्ह्यू बघा. काय
चिपळूणला पण आपली जवळपास पूर्णच गाडी खाली झालेली मित्रांनो. आता पुढचं स्टेशन आपलं संगमेश्वर. आता आपण संगमेश्वरला उतरणार आहोत. आता सध्या आपण चिपळूणला आहोत. तर चिपळूणला 1-2 मिनटं गाडी थांबणार आहे. आता चिपळूण स्टेशन सोडतोय आपण. आता पोहोचतोय सावर्डे स्टेशनला. समोर तुम्हाला दिसते सावर्डे स्टेशन आहे. त्याच्यानंतर आरवली लागेल आणि आरवलीनंतर मग आपण संगमेश्वर लागणार आहे. आता 1:32 झालेली आहे. जवळपास आपली गाडी आहे साधारणतः 20 ते 25 मिनिटं लेट झालेली आहे. बरोबर 2 वाजले आणि 2 वाजता आपण संगमेश्वरला पोहोचलेलो आहोत. गाडी साधारणतः टायमिंगप्रमाणे 8 तास लेट झालेली आहे. आपण संगमेश्वर स्टेशनच्या बाहेर आलो तिथे रिक्षा करूया. तर रिक्षातून आपण संगमेश्वर डेपोला जाणार. डेपोतून परत मी इथून आपल्याला रिक्षा करायला लागणार आहे. ती किती घेते बघूया. लाईन आहे काय? चल चला. हा लाईन पण आहे. चले पुढून लाईन आहे. पुढून आहे काय? झाले का? यांची झाली वाटते इकडे. यांची झाली तिकडे लागले इथे. चला या संगमेश्वरला. ते बदलता पडतो तू बरं पाय टाक सामान. आता आपण रिक्षात बसलेलो आणि तुरंत आपण चाललोय संगमेश्वर स्टेशनला. रस्त्याची कंडिशन काय बरी आहे का? रस्ता आहे डांबरीकरणाची वाट लागली. आता आपण पोहोचलोय संगमेश्वरला. काय डेपोच्या पाठी आहे तिकडं. समोर तुम्हाला डेपो दिसतोय संगमेश्वर. इथं बघा ब्रिजचं काम चालू आहे. संगमेश्वरला पोहोचलो. तुम्ही बघू शकताय संगमेश्वर डेपो जिथं आपण पोहोचलेलो आहोत. समोर दिसते आपण रिक्षा केलेली आहे. तिघांसाठी जे आपले मित्र आहेत त्या मित्रांसाठी आपण रिक्षा केलेली आहे. तर मित्रांनो आपले परममित्र सूर्यकांत पवार म्हणजे बारको पण गाडी घेऊन आलेला आहे. तर त्याची गाडी घेऊन आपण जाणार आहोत घरी. आणि एक आपण रिक्षा केलेली आहे. त्या रिक्षामध्ये तिघा मित्रांना बसवलं आहे आणि त्याच्या पाठून आपल्या 2 व्हीलर घेऊन जाणार आहोत आपण. ते रिक्षा केले. बॅगा जाऊतात ना. एक राहू दे. फुल झाले बॅग. आमचीच बॅगा एवढ्या 7-8 बॅग आहेत. अरे भिजणार मग. नाही कुठे पाऊस आहे. जाय पण देऊ आपण. बाबा पाऊसाचा लपलेला. अरे तिकीट टाकणार नाही भिजा. तू ठेव. पेट्रोल फुल टाकी पण ठेवले बघ. बोलायला नको. व्हेरी गुड. तू घेतलीस का? व्हेरी गुड. चांगलं काम केलंस. गाडीचं काम केलंस का? गाडीचं काम केलंस ना पूर्ण? गाडी एकदम टकाटक झाले बघ. तू चालवून बघ. चला आता बारको पवार पण आपले आले. त्यांची आता गाडी आपण घेऊन जाणार घरी. आता चला जे चालूच वाटतं. मी भाऊ शेंगदाणे मला आवडतं. शेंगदाणे औषध घेतलं. मग खोकल्याचं औषध घेतलंस का? मग त्याशिवाय मी शेंगदाणे. मित्रांनो आता आपण आपले परममित्र बारको पवार यांची गाडी घेतलेली आहे. आता हा संगमेश्वर मुरबी रोड आहे. तर मुरबीला जाणार. मुरबीवरनं मस्त सायलेंसर जाणार गावी जाणार. आणि आपले मित्र आहेत ते त्यांच्यासाठी एक रिक्षा केलेली आहे. रिक्षाचा पुढं गेलेली आहे. गाणे ऐकायचं पण तुम्ही गाणे येतं. तुला टेबल झाल्यानंतर तुला डेकोरेशनचं आपल्याला फुलांचं डेकोरेशन करायचं आहे. बारकोने आपल्यासाठी कारबडल्यातून ॲक्टिवा गाडी आणली होती. ती ॲक्टिवा गाडी आपण संगमेश्वरनं घेऊन आता घरी आपण पोहोचलो मित्रांनो. आणि मध्ये थोडासा पाऊस लागला होता त्याच्यामुळे रेनकोट घालायला लागला. पाठून रिक्षातून मित्र येत आहेत. आपली जी रिक्षा आहे ती ग्रामपंचायतला थांबवली होती. तिघेजण आता पुढे चालत येत आहेत. आपण पुढे आलो गाडीवरनं आणि मित्रांबरोबर आपण 3 वाजता घरी आता पोहोचलेलो आहोत. आणि तुम्ही कोकणातलं वातावरण बघू शकता. आता जस्ट पाऊस पडून गेलेला आहे. चला एकदम गुळगुळीत झालेलं आहे. त्याला सांभाळून जायला लागेल. आता आपटायचो चांगलाच. पत्रे एकदम ओले झाले रे. गवत वाढलं आहे. दारात पण गवत आलं आहे बघा. घर सध्या बंद आहे त्याच्यामुळे गवत बाग असं वाढलं इकडे. अंगण्यापर्यंत गवत आलं बघा. हे बघा अंगणात पण आपल्या गवत आलं बघा. इथपर्यंत गवत आलेलं आहे. सध्या घर आपलं बंद आहे. काही काकी पण मुंबईला गेलेली आहे त्याच्यामुळे घरात सध्या कोण नाही आहे. जवळपास महिना झाला घर बंद आहे.
त्याच्यामुळे बघा गवत अंगणापर्यंत आलेलं आहे. टाळा खोललास का? त्या टाईट झालाय. चला दरवाजा आपला उघडलेला आहे. पावसामध्ये दरवाजा टाईट झाला होता. वेलकम या वेलकम. मातीचं कुठे आहेत? ठाण्यावरून आपण 8:05ची ट्रेन पकडली होती आणि आता आपल्याला घरी पोहोचायला तर गावी पोहोचायला 3:12 झाली आहेत आणि आता आपण गावी पोहोचलो मित्रांनो. आता घरात सगळं सामान ठेवूया आणि जरा साफसफाई करूया आणि मस्त गरमागरम चाय करूया आणि मग आपल्या व्हिडिओची सांगता करूया. घरात आल्यानंतर घरातलं जे पाणी होते बरेच दिवसापासूनचं पाणी होतं त्याच्यामुळे घरात पाणी नव्हतं. तर आता आपण विहिरीवरनं पाणी भरतोय. आता बारकू आपला विहिरीतून पाणी काढतोय तर पिण्यासाठी सध्या आपल्याला विहिरीतलं 2 हंडे आपण घेतोय. किती मेहनती माणूस आहे बघा. बघा कसं काम करतोय बघा बिचारा. महिनाभर घर बंद असल्यामुळे घर पण कचरा झाला होता. आता कचरा मस्तपैकी झाडू मारून साफ केलेला आहे आणि मस्तपैकी आता गरम गरम कोरी चाय बनवलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर आणि आपली काळजी घ्या.